छानशी आणि सुंदरशी गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे गुरुची आज्ञा. मुलांना, खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तक्षशिलेत आचार्य चाणक्य नावाचे एक फारच मोठे विद्वान राहत होते. त्यांचा आदर्श शिष्य चंद्रगुप्त होता. चंद्रगुप्त आपल्या गुरुची आज्ञा ही देवाची आज्ञा मानत असे. त्याचा हुशारीचा आणि शौर्याचा हेवा करणारा अभिकुमार म्हणून एक शिष्य होता. अभिकुमार अभिराज्याचा राजकुमार होता. पण त्या काळी गुरुकुल शिक्षण पद्धत असल्यामुळे सगळे आपल्या गुरुच्या घरी शिकायला जात होते. म्हणून कोणी साधारण मनुष्य असो किंवा कोणी राजकुमार, गुरुसाठी सगळे सारखेच होते. अभिकुमार गौरविष्ठ होता. तो आणि त्याचे सगळे मित्र चंद्रगुप्तास खूप त्रास द्यायचे. कधी त्याला चिडवत असे, कधी त्याला टोमणे मारत असे किंवा कधी त्याच्या अभ्यासाच्या पोथी लपवून देत असे. हे सगळं चंद्रगुप्तानी आपल्या गुरु आचार्य चाणक्यजीला सांगितले. आचार्य चाणक्यजी त्यावर म्हणाले, ठीक आहे, मी तुला आज दिवसभर फक्त एकच काम देत आहे. जा, जवळच एक झाड आहे. त्या झाडाचे पानं वाळून खाली पडत आहे. तुला त्यातले एकही पान खाली पडू द्यायचं नाही. तुला ते सगळे पानं आपल्या हातात गोळा करून एका जागी ठेवायचे आहे. आणि मग तू हे सगळं झाल्यावर संध्याकाळी माझ्याकडे ये. एवढं म्हणून आचार्य चाणक्यजी तिकडून निघून गेले. मग चंद्रगुप्तानी अगदी तसेच केले. त्याने जवळच एका झाडासमोर जाऊन त्या झाडाचे सगळे वाळलेले पानं एका जागी गोळा केले. त्याने त्या झाडाचं एकही वाळलेलं पान खाली पडू दिलं नाही. मग गुरुच्या आज्ञेप्रमाणे संध्याकाळ होताच तो त्याच्या गुरुच्या घरी गेला. गुरुच्या घरी जाताच अभिकुमार चिंतेत पडून गेला, कारण की त्याच्या गुरुच्या घराचे सगळे दरवाजे आणि खिडकी बंद होते. मग त्याला ही चिंता पडली की आता आपण आपल्या गुरुच्या घरी कसं काय जावे. अभिकुमार मनातच म्हटला, चंद्रगुप्त मनातच म्हटला, मी तर गुरुची आज्ञा टाळू शकत नाही. मग थोड्या वेळाने विचार करून तो त्याच्या गुरुच्या छतावर गेला आणि त्या छताचे कौल काढून तो मध्ये शिरला. मध्ये गेल्यानंतर त्याला त्याचे गुरु आचार्य चाणक्यजी दिसले. आचार्य चाणक्यजी म्हणाले, तू इथे का आला आहेस? त्यावर चंद्रगुप्त म्हणाला, गुरु, तुम्हीच तर सांगितले होते की तू संध्याकाळी माझ्याकडे. त्यावर आचार्य चाणक्यजी म्हणाले, हो, मीच तुला सांगितले होते. पण बरं, आता मला एक गोष्ट सांग की तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर भेटले? त्यावर चंद्रगुप्त म्हणाला, नाही ना गुरु, मला माझ्या प्रश्नाचे उत्तरच नाही भेटले. मी फक्त तुमच्या आज्ञेचे पालन केले. मग त्यावर आचार्य चाणक्यजी म्हटले, ठीक आहे, आता तू कान उघडे ठेवून ऐक की मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगत आहे. त्यावर आचार्य चाणक्यजी म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे हे की जेव्हा तू त्या झाडाचे सगळे वाळलेले पानं एका जागी गोळा करत होता, तेव्हा तुझे सगळे मित्र तुला हसत होते, तुझ्या खोड्या काढत होते, तुला चिडवत होते आणि तुला टोमणे मारत होते, पण तुझं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही. चंद्रगुप्ताला त्याच्या प्रश्नाचे उत्तर भेटले. त्यावर आचार्य चाणक्यजी म्हणाले, हे बघ, अडचणींकडे लक्ष देऊ नको, अशा अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नको, मगच तुला ध्येय प्राप्त होईल. अभ्यासाकडे एकांत मन कर, मगच तुला ध्येय प्राप्त होऊ शकतो. बोध या गोष्टीतून आपल्याला असा बोध भेटतो की अडचणींकडे लक्ष दिले नाही तरच आपल्याला ध्येय प्राप्त होऊ शकतो. धन्यवाद. तुमचा दिवस आनंदात जाओ.